17 संवर्ग पेसा भरती मागणीकरिता 21 ऑगस्ट पासून सखल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन छेडले असून सुरगाणा शहरासह उंबरठाण, बोरगाव, बारे, मनखेड, पळसण, पांगारणे या ठिकाणच्या बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत। शहरातील आरोग्य सेवा वगळता तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, बँका, पोस्ट ऑफिस, सायबर कॅफे आदी सर्व प्रकारच्या सेवा ठप्प झाल्या आहेत। नाशिक सुरत महामार्ग घागपारी उंबरपाडा येथे चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। लांबच लांब रांगा लागल्या आहेत। गुजरात राज्यातील बस सेवा सापुतारापर्यंत उपलब्ध असून नाशिककडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते, किरकोळ दुकानदार, टपरी चालक आदी व्यवहार बंद करण्यात आले आहे। सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता आंदोलक, सामाजिक, राजकीय, आदिवासी संघटना, लोकप्रतिनिधी सहभागी होत आपला पाठिंबा दिला आहे। वणी, बारे, उंबरठाण भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते। आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसले आहेत। भिका राठोड, वसंत बागुल, हिरामन गावित, चंदर वाघमारे, परशुराम गावित, कासम वळवी, गोपाळ सितोडे आदी उपस्थित होते। समाजावर, आदिवासी समाजावर अन्याय केलेला आहे। आज हक्काच्या नोकऱ्या असून पेसा क्षेत्रातील आज लाखो समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम म्हणजे ह्या मिंदे सरकारने केलेलं आहे। आज गेल्या जवळजवळ 1 महिना झालेला आहे आम्ही उपोषण करत असताना तरी सुद्धा ह्या समाजाला वाळीस टाकण्याचं काम करत आहे हे सरकार। आणि समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी न पुढे येता वारंवार त्या समाजाला समस्यामध्ये लोटत चाललेला आहे। म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी बऱ्याचशा पूर्ण नाशिक जिल्हाच नाही तर जे पेसा क्षेत्रामध्ये येणारे 13 जिल्हे आहेत या ठिकाणी आपण चांगल्या असं चक्काजाम केलेला आहे। आणि ज्या पेसा क्षेत्रामध्ये नोकर भरती आहे, ही नोकर भरती न करता हे सरकार काय करत आहे माहिती आहे का, तर इतर समाजातील लोकांना तर परस्पर नियुक्त्या देत आहेत आणि जे पेसा क्षेत्रामध्ये जी नोकर भरती आहे ती करत नाही। म्हणजे याचा अर्थ सरासर आपल्या या समाजावर काय करत आहे, अन्याय करत आहे। म्हणून हा सकल आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। आणि अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या ह्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही, पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाचे जे पदं भरले जात नाही, तोपर्यंत रास्ता रोको हा पूर्ण महाराष्ट्रभर केला जाईल। आणि जर तरीही सरकारला गावपाड्यामध्ये हा आम्ही रास्ता रोकोचं आंदोलन सुरू केलेलं आहे। ह्या जर का आमच्या ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, आमच्या पेसा 17 संवर्ग मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, तोपर्यंत हा आमचा रास्ता रोको कायमस्वरूपी राहील। आणि ह्या मिंदे सरकार झोपेत आहेत, ते झोप त्यांची उडवल्याशिवाय आम्ही हा शांत बसणार नाही। ह्या ठिकाणी गेल्या 21 दिवसापासून नाशिक येथे जे काही आदिवासी बांधव उपोषणाला बसलेत, आमची प्रामाणिकपणे इच्छा होती की 21 दिवसामध्ये एखादा सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी येऊन त्या आंदोलनाची, उपोषणाची जी दखल घ्यायला पाहिजे होती, अशा त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं संबंध आदिवासी भागांमध्ये जे काही आज रस्त्यावर उतरून जे काही सरकारचा निषेध करतायत, आम्ही जरी सरकारचे एक घटक जरी असलो, परंतु आमची सर्वप्रथम आमच्यासाठी समाज महत्त्वाचा, मग पक्ष, अशा रूपाने आज गेली मागच्या 2 दिवस आमदार नितीन भाऊ पवार हे मुंबईला ठाण मांडून होते, परंतु त्यांना अजितदादा आणि यांचा वेळ न मिळाल्यामुळे येत्या 2 दिवसात त्यांचा वेळ मिळवून ते आपल्या ज्या समाजाच्या अडीअडचणी आहेत त्या येत्या 2 दिवसात मांडणार आहेत, अशा प्रकारचं आम्हाला त्यांच्या वतीने कळवण्यात आले आहे। त्यांचं देखील ह्या जे काही आपल्या आदिवासी भागांमध्ये जो काही रास्ता रोको आंदोलन चालू आहेत, यांना देखील आमदार नितीन भाऊ पवार यांच्या वतीने त्यांना देखील पाठिंबा आहे। त्यांच्या सौभाग्यवती काल कळवण या ठिकाणी बऱ्याचशा भागांमध्ये जाऊन आल्या। येत्या 1-2 दिवसात आपल्या सुरगाण्यामध्ये सध्या ते येतील। आज काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, त्यांचा आज वेळ घेऊन येत्या 2 दिवसात आपल्या समाजाची बाजू मांडणार आहेत। माझी सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही कायदा हातात न घेता आपल्या समाजाला, आपल्या आदिवासी समाजाला कुठलाही त्रास होणार नाही। सरकारचा निषेध ही जरूर करा, परंतु आपल्या अंगावर किंवा आपला त्रास आपल्याच समाजाला होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं आहे की हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा हे आंदोलन नाही। अनेक ठिकाणी आपण झेंडे पाहिले, तर आमची तुम्हाला कळकळीची आपल्या माध्यमातून ठेवायच्या आहेत। तब्बल 20,000 बोगस आदिवासी त्या ठिकाणी आपल्या पेसा
जातीच्या दाखल्यावर नोकरी करतात आणि आपले बांधव मात्र त्या ठिकाणी नोकरीच्या वंचितपासून आहेत. आम्ही वारंवार सरकारला विनंती केली, फक्त कोणताही आमदार येतो आणि त्या ठिकाणी फक्त पोकळ आश्वासन देतो, ही खरी वस्तुस्थिती आहे. आदिवासी विकास मंत्री आपला आहे, परंतु आदिवासी विकास मंत्र्यांनी अद्याप त्या ठिकाणी भेटसुद्धा दिली नाही किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांनी सांगितलं सुद्धा नाही की आम्ही तुमच्या तात्काळ मागण्या त्या ठिकाणी सोडत आहे. परंतु ह्या रस्त्यावरती उपोषण त्या ठिकाणी चालू आहे. 21 दिवस अन्नाचा कण देखील त्यांनी त्या ठिकाणी घेतले नाही, तरी पण सरकार झोपेचं सोंग करून त्या ठिकाणी आहेत. म्हणून माझी विनंती सरकारला आहे आणि तमाम आदिवासी आमदार असतील, आदिवासी खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी त्या ठिकाणी विविध कारण सांगता तात्काळ हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. नाहीतर याच्या पुढे आणखी हे आदिवासी समाज एकखट्टे रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल. आज महाराष्ट्रामध्ये नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक.